जयंती काळे, वय माझं 80 आहे. मी स्विमिंग मुळे एकदम ठणठणीत आहे. खोकला येत नाही मला, शुगर नाही मला, कुठला पण पदार्थ खायला दिला तरी मी पचवू शकते. माझे दात वगैरे सगळे व्यवस्थित आहे. एक गोळी नाही, कधी मी आजारी पडत पण नाही. ब्रिटिश लोक निघून गेले, मग त्यांनी जे हौद केलेले, हौद असायचे ना पाण्याचे, त्याच्यात पोहायचं. असे असेल ते हौद असे असायचे, पण चौकोनी असायचे. ते मधल्या सुट्टीपर्यंत शाळेत बसायचो, नंतर पोहायला जायचो. मग ही गोष्ट शाळेमध्ये समजलं मास्तरनी बाईंना. मग त्यांनी वडिलांना तक्रार केली की तुमची मुलगी शाळेमध्ये फक्त मधल्या सुट्टीपर्यंत असते आणि कुठे जाते ते माहित नाही, तुम्ही चौकशी करा. माझे वडील एक्साईज मध्ये इन्स्पेक्टर होते. मग माझ्या वडिलांच्या कॉन्स्टेबल होते, ते पोलीस लोक. त्यांना सांगितलं मी मुलगी कुठे जाते मधल्या सुट्टीत. मग ते पोलीस होते, त्यांनी पाहिलं तर साहेबांची मुलगी इथं पोहायला सगळ्या मुलींमध्ये येते. मग त्या म्हणे मुली आणि तुमची मुलगी पोहायला जातात. मग वडिलांनी मला घरी आल्यानंतर भरपूर मारलं. मग नंतर माझी सासू म्हणाली तर चल तुला शेतामध्ये नेते, शेतात तू काम करशील का? तर मी सांगितलं हो करेल. तर म्हणे आज माझ्या लग्नाला 3च दिवस झाले होते, 4थ्या दिवशी मला शेतात नेलं. मला म्हणाले हे बघ हे शेत आहे म्हणे. मग मला सांगितलं बादली घे, विहीर पाणी घे आणि बैलाला पाजायला बादली ठेव. तेव्हा मी बादली घेऊन पाणी घ्यायला विहिरीजवळ गेले तर बादली फेकून दिली आणि विहिरीत उडी मारली आणि तिथं पोहायला लागले. माझी सासू शोधायला लागली अजून कशी सुनबाई येत नाही, अजून कशी येते. मग आले पाहते तर मी पोहत होते विहिरीत. लगेच मग ते रडायला लागले, अगं इथे लोक मला बोलतील का सासूने सुनाला ढकललं. तर मी त्यांना समजवलं नाही नाही मला इथं पोहता. मी वर आले. सासू म्हणाली तू आता नदीवर धुवायला जायचे कपडे, तुला जमेल का? मी म्हटलं हो जमेल. तर मी गंगेवर गेले कपडे धुवायला. रोज जायचे कपडे धुवून वाळत घालायचे. जोपर्यंत वाळत नाही तोपर्यंत सासू म्हणे आणायचे नाही घरी. मग वाळत ठेवले तर तोपर्यंत मी नदीत पोहायची. मग मला तशी फार, मग घरी तिकडचे कोण सगळे घरी तक्रार करायला लागले. त्या खूप वर्षापासून स्विमिंग करतात आणि त्यांचं बघूनच मग मी ज्यावेळेस 40 वर्षाची होते त्यावेळेस पासून मग मी पण स्विमिंग करायला लागले. त्यांचं बघून खूप ठिकाणी त्यांनी कॉम्पिटिशन मध्ये भाग वगैरे घेतले. त्यांचं बघून मी सुद्धा कॉम्पिटिशन मध्ये बरेच मेडल्स मिळवले. खूप छान वाटतं. ह्या वयात पण तेवढ्या फिट आहेत, त्याच्यामुळे मी सुद्धा खूप फिट आहे. त्यांचं बघून मी पण रोज येते, अगदी रेग्युलर माझं स्विमिंग असतं. बरीच वर्ष झाली त्या सातत्याने पोहतात आणि विशेष म्हणजे उत्साहाने स्पर्धेत भाग घेत आहेत. थंडी असो, पाऊस असो, ऊन असो, आणि त्या सगळ्यांची प्रेरणा आहेत. त्या आज 80+ आहेत, तरी सगळ्या संकटाशी म्हणजे आजारपण असू दे काही असू दे त्या अगदी येतातच आणि आमच्या सगळ्यांसाठी ते आदर्श आहेत. मला 4 सुना आहेत. मी त्या 4ही सुनांना स्विमिंग शिकवलं, नातुंडांना स्विमिंग शिकवलं. चांगल्या आनंदाने सगळ्यांना सांगता आम्हाला आमच्या आजीने शिकवलं. आणि टँकवर मी कुणाला पण शिकवत राहते. ज्यांना येत नसलं त्यांना मार्गदर्शन करते. आता जोपर्यंत आहे तोपर्यंत स्विमिंग करणार मी.